डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधानिक लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून जे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी चळवळ या ठिकाणी जे अनेक गेले काही महिने हे आंदोलन करत होते, त्यांच्यावर जो अन्याय झाला होता, पेपर फुटीमुळे अनेक गरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आशा या लुप्त पावत होत्या। अशामध्ये फक्त मुठभर धनिकांसाठी शिक्षण व्यवस्था नसून ती सर्वसामान्यांसाठी आहे। हे संविधानानं दिलेला आपला अधिकार आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये शिक्षण, आरोग्य या सुविधा हा हक्क म्हणून त्या ठिकाणी फंडामेंटल राईट आहे शिक्षणाचा। दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। संविधानिक लोकशाहीचा, संविधानिक लोकशाहीचा, संविधानिक लोकशाहीचा, कोण म्हणतं देणार नाही, 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 कोण म्हणतं देणार नाही। मेलोडी खाओ, मेलोडी खाओ, मेलोडी खाओ, मेलोडी खाओ, मेलोडी खाओ, मेलोडी खाओ। ये तो बस झांकी है, पूरी पिक्चर बाकी है। ये तो बस झांकी है, पूरी पिक्चर बाकी है। ये तो बस झांकी है, पूरी पिक्चर बाकी है। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब इंतमाम स्वराचा। ऐसा नालकरीचं करायचं काय? धर्मेंद्र प्रधान बस झांकी है, धर्मेंद्र प्रधान बस झांकी है, धर्मेंद्र प्रधान बस झांकी है, धर्मेंद्र प्रधान बस झांकी है। लोकशाही, संविधानिक लोकशाहीचा अरे मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, युवा शक्ती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। नमस्कार, आज मी आलेलो आहे कलाकार कट्टा या ठिकाणी। कलाकार कट्टामध्ये आज गोपाळदादा तिवारी, पुणे शहर काँग्रेसचे नेते गोपाळदादा तिवारी यांच्या आंदोलनाला ज्या ठिकाणी भरपूर पाठिंबा भेटलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्याचा या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जात आहे डेक्कन कलाकार कट्टा या ठिकाणी। आपल्याला त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे की दादांनी या आनंदोत्सवाला किती पाठबळ दिलेलं आहे व या आंदोलनाला कशी प्रोत्साहन मिळालेलं आहे। दादा नमस्कार, या आंदोलनाला आपण कसं पाठिंबा देत आहे व आनंदोत्सव कसा साजरा करताय थोडं सांगा। हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधानिक लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून जे विद्यार्थी संघटना, विद्यार्थी चळवळ या ठिकाणी जे अनेक गेले काही महिने हे आंदोलन करत होते, त्यांच्यावर जो अन्याय झाला होता, पेपर फुटीमुळे अनेक गरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आशा या लुप्त पावत होत्या। अशामध्ये फक्त मुठभर धनिकांसाठी शिक्षण व्यवस्था नसून ती सर्वसामान्यांसाठी आहे। हे संविधानानं दिलेला आपला अधिकार आहे आणि भारतीय लोकशाहीमध्ये शिक्षण, आरोग्य या सुविधा हा हक्क म्हणून त्या ठिकाणी फंडामेंटल राईट आहे शिक्षणाचा। आणि याच्याकरता पेपर फुटीसारख्या माध्यमातून मुठभर धनिकांचं फक्त हित पाहू असणाऱ्या या धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांचा जे म्हणत होते आम्ही राजीनामा देत नाही, त्यांचा राजीनामा देण्याला आज भाग पडले या तमाम विद्यार्थी चळवळीचं आणि त्याच्यासाठी संसदेमध्ये लढणाऱ्या
आदरणीय राहुलजी गांधी असतील, इंडिया अलायन्सचे पक्ष असतील, त्यांनी संसदेत या विद्यार्थ्यांना नैतिक पाठिंबा देण्याचं काम केलं आणि त्या धर्मेंद्र प्रधानांना अखेर आज राजीनामा द्यायला लावला. हा आज लोकशाहीचे मूल्य पाळणाऱ्या तत्वांचा विजय आहे, हा सत्याग्रहाचा विजय आहे. म्हणून आज या ठिकाणी हा विजयाचा हे तमाम आमचे तरुण बांधव, विद्यार्थी, चळवळीतील नेते, कार्यकर्ते आणि अनेक असंख्य विद्यार्थी आज हा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा त्यांचा सत्याचा विजय आहे. त्यासाठी आज या ठिकाणी पुण्याच्या ऐतिहासिक चौकामध्ये हे साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. दादा, राहुल गांधींना खूप कुठेतरी न्याय मिळालेला आहे, राहुल गांधीच्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे. या ठिकाणी या जीतचा आपण कशा पद्धतीने साजरा करताय? जेव्हा अभिजित दिपके त्या ठिकाणी करत होते तेव्हा आमचे पवन खेरा या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला होता, परंतु आम्ही त्यांचं नैतिक बळ ढासळू नये म्हणून संसदेमध्ये ही मागणी लावून धरली होती आणि दोन्ही बाजूनी ही मागणी लावून धरल्याने आज त्यांना राजीनामा द्यायला भाग पडलेले. हा लोकशाहीचा विजय आहे. सोनम वांगचूक सरांना कुठं न्याय भेटला आहे, त्यांनी मध्यरात्री उपोषण सोडलं सोनम वांगचूक सरांनी, त्याबद्दल काय सांगाल? नाही, सोनम वांगचूक सरांचं जे जीवन आम्हाला हे आहे त्याची विचारपूस करण्याकरता देखील काँग्रेसतर्फे पवन खेरा गेलेले होते, त्यांना भेटले होते, त्यांना सदिच्छा दिलेल्या होत्या. त्यांचा जे त्यांचं आंदोलनातील योगदान आणि विद्यार्थ्यांचं योगदान, अभिजित दिपकेंचं सर्व विद्यार्थ्यांचं योगदान हे तेवढंच अमूल्य आहे, त्याचं आम्ही नाकारत नाही. दादा, आता धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, आता आपली पुढची पुढपेक्षा काय असणार आहे? म्हणजे सेंट्रल बॉडीवर काय पुढपेक्षा असणार आहे? म्हणजे अजून कोणता भरायला बघताय? नाही, ही सुरुवात आहे, त्यामुळे यापुढे यांची हुकुमशाही चालणार नाही. जे म्हणत होते राजनाथ सिंग की आम्ही काँग्रेससारख्या नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायला आम्ही काय काँग्रेस नाही, पण त्यांना 12 वर्षात पहिल्यांदा एका शिक्षण मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. नैतिक जबाबदारी ही घ्यावी लागते. 5 वर्षांनी तुम्ही लोकांच्या प्रति उत्तरदायित्व तुम्हाला ठेवावं लागतं. तर त्यासाठी तुम्ही जर ते केलं नाही तर या राज्यातील जनता, या राज्यातील देशातील तरुण युवक तुम्हाला भाग पाडू शकतो, हे याच्यातून सिद्ध झालं. खूप खूप धन्यवाद दादा. आपल्यासोबत आहे राहुलजी डंबाळे साहेब. राहुल डंबाळे साहेब, काय सांगाल या आंदोलनाला यश प्राप्त झालं आहे? निश्चित हा युवा शक्तीचा फार मोठा विजय आहे. नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाही पर्वाचा अंत याच्याकडे बघता येईल. त्यांनी अशी भूमिका घेतली की काही झालं तर मी राजीनामा घेणार नाही आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील. परंतु मागच्या काही दिवसांमध्ये आंदोलन एवढं पुढं गेलं, विशेषतः 20 जुलैच्या लाठीचार्जनंतर देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून या आंदोलनाला जो पाठिंबा मिळतो, त्यामुळे मोदींना स्वतःची खुर्ची वाचवणं अवघड झालं होतं आणि स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठीच प्रधान यांचा बळी घेतला गेला असं आमचं ठाम होतं. तरी राजीनामा होणं आवश्यक होतं आणि लोकशाहीचा विश्वास वाढणं आवश्यक होतं, ते आम्हाला महत्त्वाचं आहे. सोनम वांगचूक सरांना मध्यरात्री उपोषण सोडावं लागलं, याबद्दल काय सांगाल? सोनम वांगचूक यांचे व्हिडिओ आता उपलब्ध आले. सोनम वांगचूक यांच्यावर दादागिरी केली होती, त्यांना किडनॅप केलं गेलं होतं आणि त्यांना गन पॉईंटवर ठेवून त्यांच्याकडनं उपोषण सोडून घेतलं होतं, हे स्पष्ट झालं. खूप खूप धन्यवाद. आम्ही नक्कीच आपला पाठबळ करत राहू. या आनंदोत्सवाला आम्ही या ठिकाणी थांबू इच्छितो. मला आता पुढे वळायचं आहे मॅडमकडे. मॅडमची आपल्याला खूप चांगला संवाद साधत आहे. ताई नमस्कार, काय सांगाल या आंदोलनाविषयी? धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झाला, ह्याबद्दल तर काही शंकाच नाही, ते द्यायलाच हवा होता राजीनामा. गेल्या 5-6 दिवसांपासून आम्ही ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. कुठेतरी दिल्लीमध्ये याचे पडसाद उतरले, त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे. परंतु सरकारला जाग यायला उशीर झाला. ज्या वेळेला अभिजित दिपकेंचं उपोषण चालू झालं त्याच वेळेला 3 ते 4 दिवसांमध्येच त्यांनी संवाद साधण्यासाठी त्यांची लोकं पाठवायला हवी होती, पण 25 विद्यार्थ्यांचा जीव गेला. युवा शक्ती जेव्हा एवढ्या प्रखरतेने जागी झाली, एवढ्या मोठ्या संख्येने युवा मोर्चा दिल्लीला धडकला, त्याच्यामध्ये सुद्धा 2-3 किती विद्यार्थ्यांची डेथ झाली हे आपल्याला अजून माहिती नाही. पण एवढा उद्रेक झाल्यानंतर सरकारला जाग आली, हे शोकांतिक आहे. परंतु धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला तर चांगलंच झालं, नाही तर आम्ही दिल्लीला रेल्वे भरून सगळ्या जाणार होतो, असा संदेश आम्ही कालच्या मोर्चातून दिला होता. देर से सही, पण सरकारला जाग आली. ठीक आहे, धन्यवाद.
मला एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे. सोनम वांगचूक सरांना खूप वेळ लागला मॅडम उपोषण घ्यायला वगैरे, त्यांना खूप संघर्ष करावा लागला, काय सांगाल? सोनम वांगचूक सर सोनम वांगचूक सरांचं उपोषण त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु लिगली 21 दिवसांपर्यंत उपोषण करता येतं. पण त्यांनी 20व्या दिवशीच सोनम वांगचूक सरांना अनैतिक पद्धतीने उपोषणातून उठून नेण्यात आलं. ते पण पोलीस डॉक्टरच्या वेशामध्ये येऊन त्यांनी उचलून नेलं. एखादा प्रेत नेतो त्याप्रमाणे चादरमध्ये गुंडाळून त्यांना नेलं. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आहे? कुठल्या माध्यमातून प्रत्येक वेळेला हे सरकार लोकतंत्र लोकशाही संपुष्टात आणायचं काम करत आहे आणि हे आता जगाने पाहिलेलं आहे. मी आत्ता मगाशी येताना यूट्यूबवरती पाहिलं, रील पाहिली. सोनम वांगचूक सरांच्या जे हॉस्पिटलमध्ये आहेत तिथे आजूबाजूला 100 पोलिसांचा बंदोबस्त आहे. म्हणजे त्यांना तिथे अटक करून ठेवली आहे का? त्यांच्याकडनं मोबाईल काढून घेतलेला आहे, बाहेरच्या लोकांना त्यांना भेटून देत नाही आहेत. म्हणजे हे काय त्यांना इनडायरेक्टली अटक करून ठेवली आहे का काय? त्यांना तिथून बाहेर पडता येत नाही आहे. त्यांनी मगाशी प्रयत्न केला बाहेर येण्याचा, परंतु त्यांना अडवण्यात आलं. ते खाली फरशीवरती झोपले. ते म्हणे उचला आता उचलायचं तर सध्या सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे की आता जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. तुमचा घाणेरडा पद्धत घाणेरडी नीती ही जनतेने ओळखलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघाल की जनता कोणाच्या दिशेने आहे आणि जनता हुशार आहे, तिला काही सांगायची गरज नाही. फक्त EVM मॅनेज करायचं बंद करा. तुमचा खेळ कसा उतरतो हे तुम्ही पण बघणार आहात. धन्यवाद. खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद ताई. आपल्यासोबत एक बंधू आहेत, ते काय संवाद साधणार आहे, पण त्यांचा संवाद साधणार आहे. काय सांगाल दादा? मी एवढंच सांगाल की जर शिक्षण मंत्र्याला जर यापूर्वीच राजीनामा मागितला तर राजीनामा दिला असता, तर सहज पण दिला असता. एवढा युवकांचा आक्रोश बघून युवकांच्या आक्रोशापुढे सरकार झुकलं, लोकशाहीला झुकलं. कारण ह्याच्या मागे युवकांवर एवढा अमानुष छळ केला. त्यांना भीती होती की आता प्रधानमंत्र्याचा राजीनामा मागतील, त्या भीतीपुढे त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. येऊन आमची इथून पुढे सुद्धा मागणी राहील की बाबा हे सरकार आम्हाला नको आहे, कारण हे सरकार आमचं फिरून न फिरून हे शिक्षणासाठी गळचापी करते. त्याच्यामुळे आमची एवढीच मागणी राहील की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर हा नरेंद्र मोदींचा राजीनामा आम्ही अपेक्षित करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद सर. आम्ही नक्कीच अपडेट घेत राहू. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नक्कीच यश प्राप्त झालेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे. त्यांनी कुठेतरी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे. विद्यार्थ्यांचा संघर्ष या ठिकाणी दिसत आहे. आज मी आलो डेक्कन कलाकार कट्टामध्ये. डेक्कनमध्ये आपल्याला गोपालदादा तिवारी यांनी चांगला संवाद साधलेला आहे, मॅडमने चांगला संवाद दिलेला आहे, राहुल डंबाले यांनी चांगला संवाद साधलेला आहे. यांच्या या आंदोलनाला यश प्राप्त झालेला आहे. हा जल्लोष या ठिकाणी दिसत आहे. मी आमच्या कॅमेऱ्यावर सांगतो की या ठिकाणी हा सगळा कॅमेरा फिरवा व जल्लोष या ठिकाणी दाखवा. मी इथे थांबू इच्छितो. कॅमेरा निलेश संपर्क धन्यवाद. ओके.